नमो ज्ञानदेवा नमो ज्ञान माझा नमो ज्ञान सिंधू सखा पूर्ण माझा मती मंद ते ज्ञान पाहता दिनासी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी जया पूजले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयागन प्रसंगे तनु मानवीले दिव्य रूपीच केले न त्यागी दिव्य लोकासनेले तो हा तोची तो हा परब्रह्म प्रकाशी जडे रक्षिले निर्जीव कागदासी नमो विठ्ठला राजिया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा करू प्रथम नमन ओ पांडुरंगा करू प्रथम नमन हे दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादान कथेचा विस्तार हो त्यांच्या कृपादान कथेचा विस्तार संताची पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास जयांचे केले स्मरण होय सगळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण सद्गुरूंचे ते नमस्कार आता ओम नमो ज्ञानेश्वर करुणा कराया दयाळा करुणा कराया दयाळा करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा हे ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा कराया दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या विठ्ठल विठ्ठल आम्ही जातो तुम्ही कृपा सुद्यावी सकळा सांगावी विनंती माझी वाढवेळ झाला बा पांडुरंग वैकुंठी श्रीरंग बोलावितो प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगदुंदरी जगद्गुरु तुकोबराय
यांचा फार चरणाचा नाही तर 4 चरणाचा नाही तर अवघ्या 3 चरणाचा अभंग आजच्या सेवेकरता निवडलाय विठ्ठल. अभंग तुकोबरायांचा आहे, शिवाय गाथीतील आहे आणि 3 चरणाचा आहे. आणि आजचा जो अभंग त्या अभंगामध्ये तुकोबराय सांगताय आम्ही जातो तुम्ही का जातो वाडवेळ झाला उभा. कशामुळं अंतकाळी विठू आमासी पावला. लक्षात घ्या ज्या निमित्तानं आपण या ठिकाणी जमलोय आजचा जो दिवस आहे आजच्या दिवशी जगद्गुरु तुकोबराय या मृत्यू लोकामधून भगवंताच्या धामाला त्या ठिकाणी निघून गेले. बरोबर. आज त्या ठिकाणी तुकाराम बीज आहे. सुंदर असा महाराज कार्यक्रम आहे. कार्यक्रमाला सुरुवात करण्या अगोदर थोडासा परिहार देणं तो गरजेचा आहे की निमित्ताने तुम्ही सगळेजण या ठिकाणी आलात. तुम्हाला ज्ञात आहे ठाऊक आहे मस्ती आहे पण एक वक्त्याचा आदर कर्तव्य आहे. ज्यांनी ही प्रथा चालू केली असं मला आल्यानंतर कळालं शरद भाऊ अंबादास तवार. बरोबर ना. ज्यांनी ही प्रथा माय शरद भाऊंनी चालू केली. आणि कसं आहे माहिती का आज माणसाला आपल्या वडिलाचं 1 वर्षाचं वर श्राद्ध घालायचं जीवर येत आहे. सरळ भाषा. घरी एक कार्यक्रम करायचं म्हणला की माणसाचे लाईट लागतात. बरेच दिवस झाले या माऊलींनी महाराज हा कार्यक्रम अविरत प्रमाणे चालू ठेवला. यांच्याही चरणावर दंडवत. त्या निमित्ताने कीर्तनासाठी आलेले सगळेचे सगळे मंडळी महिला मंडळ असतील मागं बसलेले पुढं बसलेले कीर्तनासाठी उपस्थित सर्वचे सर्व महाराज मंडळी सुंदर असं यांचे मृदंगावर साथ आहे जे माझ्या अंदाजे मागच्याही कीर्तनाला मंदिरात मला वाजवायला होते म्हणजे कीर्तन वाजवायला होते असं. प्रदीप महाराज. प्रदीप महाराज त्यांनाही खूप खूप धन्यवाद. आपल्याच गावातील आदरणीय महाराज असतील महाराज राजेंद्र महाराज त्यांनाही. माझा तो वीक पॉईंट आहे माझं नाव काय लक्षात राहत नाही बघा. जेवढे जे आहे गावात त्यांना विचारून घ्या जे माझ्या सोबत आहे त्यांना. त्याचबरोबर प्रसाद महाराज माझ्यासोबत आलेले उत्कृष्ट गायनाचार्य त्यांनाही खूप खूप धन्यवाद. आमचे माऊली असतील उभे त्यांनाही धन्यवाद. गावातील सगळेचे सळकट टाळकरी मंडळी कारण यांचं तुम्हाला नाव माहिती सांगायची गरज होय. त्यांच्या शेजारी यांचं नाव तुम्हाला माहिती सांगायची गरज. सगळ्यांना धन्यवाद. माझा छोटा आवाज तुमच्यापर्यंत जे अगदी व्यवस्थित पाठवताय साऊंड सिस्टीम कडे ठाण त्यांनाही खूप खूप धन्यवाद. सुंदर असं हे कीर्तन जे रेकॉर्डिंग करत आहे यूट्यूबवाले वारकरी तडका नाथमसोबत सरकार अस्सल कीर्तनवारी यांनाही धन्यवाद. माझे सारथी माझा मोठा भाऊ सोमनाथ शिंदे तो आला त्यालाही धन्यवाद. आता आवाज येतो का एवढं सांगा. नाही आधी सांगायचं नाही मग कीर्तन संपल्यावर सांगितलं असं तुम्ही पुन्हा. दादा एकदा आवाजाचं चेक करा बघा. होऊ दे 5 मिनिटं लेट होती पण आवाज प्रत्येकापर्यंत गेला पाहिजे. राम 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 बघा. माहिती तुम्हाला आवाज येतो क्लिअर इकडं. हॅलो आवाज येतो का इकडे येतो का अजय मागचे. ओके राम 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 आला का. आला आता आलाच म्हणा. एक काम करा थोडं थोडं पुढं सारखा ना स्पीकर पर्यंत येताना या ना पुढे या ना या सारखा पुढे भाऊ सारखा बरोबर या उठा सारखा सगळे काय माहिती का. हा पाठ टेकून बसायची तर काही गरजच नाही त्याच्यामुळे सारखा पुढं येईल आवाज बरोबर. या पुढं महाराज या ना पुढं. या असं कुठून या विठाला सगळ्यांना धन्यवाद. आणि कीर्तन रूपी सेवाला सुरुवात. विठाला आज भगवंताच्या चरणी जगद्गुरु जगतवंदनीय जगतमान्य तुकोबराय भगवंताच्या धामाला निघून गेले. बरोबर. निघून गेले हे नवल नाही. नवल काय आहे माहिती का. जगद्गुरु तुकोबराय वारकरी संप्रदायाचा कळस हे त्याच्यातलं नवल आहे. मग कळतंय. आजकाल बॅनरवर कोणी टाकतंय. बॅनरवर प्रत्येक जण टाकतंय वैकुंठवासी
कैलासवासी, पण ते जाता का नाही हे तुम्हाला माहित नाही, मला बी माहिती, कारण मी काय गेलो आणि तुम्ही अजून आहात म्हणजे तुम्ही काय गेला. हा, जे आपल्याला माहिती आहे ते आपण सांगू शकतो, जे आपल्याला माहिती नाही ते आपण सांगू शकत नाही. बरोबर की नाही? आता कसं आहे, मुलं आणायचे होते संस्थेतील सगळे आणायचे होते, पण काय झालं नेमकं 2 दिवसापूर्वी गाडीचं क्लच फेल झालं. ते क्लचच दाबाना. 2-3 दिवस कार्यक्रमाची दगदग होती, त्याच्यामुळे ते गाडीचं काम करायला टाइम नाही भेटला. या सगळ्या गोष्टीमुळं काय झालं, लांबलं. त्यामुळं सगळे विद्यार्थी, सगळे जेवढे पालक आहे, कुणाचंच नाव घेणार नाही आम्ही, कुणाचंच नाही, सगळेचे सगळे, सगळ्यांची माफी मागतो. हा, पुढच्या वेळेस जर कार्यक्रम असला तर 100% एखादं घेऊन येईल मी, कारण चालूच आहे नाही का. सगळ्यांची माफी मागतो. रामकृष्णारी आणि कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करतो. विठाला 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 जगद्गुरु तुकोबराय वैकुंठाला गेले नाही याचं नवल नाही, तर तुकोबराय माय कळस या ठिकाणी झाले. कळस हा शब्द म्हणणं फार सोपं आहे. कळस माऊली शब्द म्हणणं फार सोपं आहे. हा, पण तिथपर्यंत जाण्यासाठी माणसाला किती कष्ट घ्यावं लागतील, तुकोबरायने किती कष्ट घ्यावं लागले असतील याचा काही विचार. ज्या शब्दाला काना नाही, मात्रा नाही, विलंटी नाही, उकार नाही, टिंब नाही, अनुस्वार नाही, अराफार नाही, काहीच नाही. शब्द म्हणायला जरी सोपा असला पण तो आचरणात उतरवणं कठीण आहे. विठ्ठल हो, आचरणात उतरवणं कठीण आहे. कळस करण्याचे 2 प्रकार आहे. कळस गावातही आपण म्हणतो, काय कळस केला तो. एखादं जर लईच वाईट वागायला लागलं घरात बी, त्याला म्हणतात अरे काय वाईट वागायचा कळस झाला तुझा. वाईट वागायचाही कळस आहे आणि होण्याचाही कळस आहे. जगद्गुरु तुकोबराय आज संप्रदायाच्या ठिकाणी कळस झाले. कसं, ज्ञानदेव रचिला पाया, उभारिले देवलया, नाम तयाचा किंकर, जेने केला हा विस्तार. जनार्दन एकनाथ, खांब दिलासे भागवत, तुका झालासे कळस, भजन करा सावकाश. कळतंय? हे इथपर्यंत ठीक आहे महाराज, हे कळालं, कळत झाले. पण याची काहीतरी पूर्वपीठिका असं ना, कारण आपण कुठून चालत आलो बोला. सगळे वारकरी मायापेक्षा 10 महाराज लोक तुम्ही जास्त उघडून पिले, मातीत घातले. हे जरी ठीक आहे, ज्ञानदेव रचिला पाया, पण याची परंपरा कुठून आली. आदिनाथ गुरु आदिनाथ माहिती आहे कोण. नमो 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 महाकाल काले दिगंबर निराले, दिग दिग भ्रमता नादी अनंता, ये धरती ये रूपम ये दरिया समंदर ये दिल कृष्ण तारे सभी है तुम्हारे. नमो 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 हरि. निराकार रूपम नमो निर्विकारम, नमो चंडीदारम, नमो सृष्टिकर्ता, नमो 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 नमो. आदिनाथ गुरु, आदिनाथची उत्पत्ती कुठून झाली. जिच्या दरबारात आपण या ठिकाणी कीर्तनाला जमलोय, जिच्या दरबारामध्ये माझं भाग्य आहे की मला या ठिकाणी या छत्र छायेखाली मला कीर्तन करण्याची संधी मिळाली. आपल्या आईचं देवस्थान. बरोबर. तुम्ही भाग्यवान आहात की तुम्ही या माऊलीच्या छत्रछायेखाली राहता. हे माझं परम भाग्य आहे की मला एवढ्या कमीत कमी 250 किलोमीटरहून आज या ठिकाणी येऊन या माऊलीच्या कीर्तनामध्ये महाराज मंदिरामध्ये कीर्तन करण्याची संधी मिळाली. त्याबद्दल तुम्हा सर्व ग्रामस्थांचे शरद भाऊ असतील, आमच्या संस्थेतील सगळेचे सगळे पालक, मुलांचे पालक असतील, त्यांना सगळ्यांना फक्त एक सांगून जाईल माय, ज्या माऊलीच्या छत्रछायेखाली आपण आहोत ना, परमार्थ करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा, 10 जणांकडे जाण्यापेक्षा फक्त एका जणाची कास पकडून ठेवा. माणसाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. आणि महत्वाचं, टाळ्या वाजवायच्या ना मोकळ्या वाजवायच्या, अशा मेल्यासारखा वाजव.
टाळ्या वाजवायच्या ना मोकळ्या वाजवायच्या. कशा कशा आधी का पुणे वाजल्या. किती मान तुम्हाला. जम एक सांगू का, 17 ठिकाणी हिंडायची गरज नाही. आपल्या जवळ जर सोनं असलं ना तर 17 ठिकाणी जायची गरज, चांदी बघायची गरज. फक्त माऊलीच्या मंदिरात आले ना, माऊलीला सांगायचं माय सगळं आयुष्य तुझ्या चरणी अर्पण आहे, काय करायचं तू ठरव. एकच हो अपनी पायल का, ये अपनी पायल का घुंघरू बना ले मुझे, अपनी पायल चरणों से चरणों से अब लिपटा लो हमें. माँ तुझ्या चरणाशी आलो, बरोबर. चरणों से अब लिपटा लो हमें, अपनी पायल का घुंघरू बना लो मुझे. हे माँ तेरे चरणों में पड़कर राधे, माँ तेरा नाम जपूं मैं, माँ घुंघरू में मिला के सजा लो. शब्द किती गोड आहे. अपनी पायल का घुंघरू बना लो मुझे, अपनी पायल का घुंघरू बना लो. कुठल्याही संतांच्या दरबारात जा, महत्वाचा आहे विश्वास. आणि विश्वास जर नसेल तर कुठली गोष्ट खरी. आपला विश्वास आहे. जगद्गुरु तुकोबरा त्या ठिकाणी भगवंत आले आणि घेऊन गेले, हा आपला विश्वास आहे, प्रमाण आहे. पण असे काही काही लोक आहे, पहावे पुराणे विचार, पहावे पुराणी विचारुनी कुणी, तुका म्हणे नाही विश्वास ज्याच्या मनी. ज्याच्या मनात विश्वास तरी पुराणांना विचारलं पाहिजे. कारण आपण जर सांप्रदायिक हिशोबात जर गेलो, शास्त्राच्या पद्धतीने जर गेलो, तर 1 नंबरला ज्याचा नंबर येतो ते आहे गीता. 1 नंबर कुणाचा आहे? गीतेचा आहे. 2 नंबरला आलाय भागवत, 3 नंबरला आलाय रामायण, 4 नंबरला आलाय महाभारत आणि 5 नंबरला आलाय गाथा. आता एखादा म्हणून महाराज गाथा 5 नंबरला का आला? गीतेने आम्हाला काय शिकवलं? भागवताने आम्हाला काय शिकवलं? भागवताने आम्हाला 7च दिवसामध्ये कसा उद्धार करून घ्यायचं भागवताने शिकवलं. रामायणाने काय शिकवलं? रामायणाने आम्हाला आदर्श राम दिला. रामासारखा मित्र नाही, रामासारखा शत्रू नाही, रामासारखा. महाभारताने आम्हाला काय शिकवलं? महाभारताने आम्हाला तत्वाकरता राजकारण शिकवलं, बरोबर. महाभारताने तत्वाकरता राजकारण शिकवलं. पण आजकालचं उलट झालंय. आज राजकारण्यांची अशी परिस्थिती झाली, गैया कटे मदिरा बडे सीने में नोटों का जोर है, व्याभिचार भी चल रहा है या घर घर में घुसो रहे, गुंडा ही मर्द कहलाएगा, साधु पद को गालिया, वारे राज करने वाले तूने तो रावण को भी लजा दिया. अहो 10 तोंडाचा रावण होता, त्याचे 20 डोळे होते, पण त्याची एकाच स्त्रीकडे वाईट नजर गेली, परिणाम आयुष्य उद्ध्वस्त झालं, राग झाली. आणि आपला आज एकच तोंडाचा रावण आहे, त्याचे 2च डोळे आहेत. पुढचं सांगायची गरज नाही. विठाल लक्षात. महाभारताने आम्हाला
राजकारण शिकवलं. आणि गाथेने आम्हाला काय शिकवलं? या संपूर्ण ग्रंथाचं ज्ञान कशात असेल तर ते गाथ्यात आहे. आणि ते जर माथ्यात उतरा वाटत असेल तर त्यासाठी काय केलं पाहिजे माय? घरी झोपून जमत त्याच्यासाठी संतन के संग लाग रे तेरे अच्छे बनेगी तेरी किस्मत जगेगी. बरोबर. संतांच्या संगतीमध्ये गेलो या सगळ्या गोष्टीचं ज्ञान प्राप्त होत. आज प्रश्न फार सुंदर आहे. तुकोबरा कळस या ठिकाणी गेले, पण तिथपर्यंत जाण्यासाठी तुकोबराने किती मेहनत घ्यावं लागली असेल? मला 12 वाजता कळवा. 12 वाजता 8 मिनिट बाकी. बरं, आपला कीर्तनाचा टाइम होता 10 ते 12. कीर्तन चालू झालं 11:30. अशी परिस्थिती आहे. बरं ठीक आहे, असो. नाही का 12 वाजून 2 मिनिटाला कीर्तन संपू आपण. 12 वाजून 2 मिनिटं. नाही चल ऐक. कुठं होतो आपण? कीर्तनात. बोला. मंदिरात. कमाल झाली. म्हणजे आमचीच गुरुगाडी आम्हाला. कळस बरोबर नाही. तुकोबरा कळस या ठिकाणी पोहोच झाले. कळस त्या ठिकाणी गेले, पण तिथपर्यंत जाण्यासाठी माय त्याच्यासाठी काहीतरी कष्ट, त्याच्यासाठी काहीतरी मेहनत, किती नामचिंतन केलं असेल, किती त्रास सहन करावा लागला असेल, किती नामचिंतन केलं असेल. तुकोबराय सांगतात की आम्ही आमची स्वतःची वाचा आमच्या ताब्यात राहिली नाही, एवढं आम्ही नामस्मरण केलं. माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतला से. माझी मज झाली अनावर वाचा, इतकं आम्ही नामचिंतन केलं. नामचिंतन करताना आम्हाला दिवस न रात्र नाही पाहिली. आमचं नामचिंतन किती वेळ थांबलं? इन रजनी हाती दंदा गोविंदाचे पोवाडे, गोविंदाचे पोवाडे, गोविंदाचे पोवाडे. इन रजनी हाती दिवस रात्र माय फक्त विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, दिवस आणि रात्र तेवढंच काम केलं. किती नाम चिंतन केलं? शिंक जांभळी खोकला, शिंक जांभळी खोकला, शिंग जांभळी खोकला, शिंग जांभळी खोकला, शिंक जांभळी खोकला, शिंग जांभळी खोकला, शिंग जांभळी खोकला, शिंग जांभळी खोकला. इतुकाची वेळ वाया गेला, इतुकाची वेळ वाया गेला, वेळ वाया गेला, वेळ वाया, इतुकाची वेळ वाया गेला, इतुकाची वेळ वाया गेला, वेळ वाया गेला, तितकाची वेळ वाया गेला, इतुकाची वेळ वाया गेला, इतुकाची वेळ वाया गेला. इतुकाची वेळ वाया गेला, इतुकाची वेळ वाया गेला. हे शिंग जांभळी खोकला, शिंग जांभळी खोकला, शिंग जांभळी खोकला, शिंग जांभळी खोकला, शिंग जांभळी खोकला,
जांभळी खोकला ही तुकाची वेळ वाया गेला. आणि आपलं माय मागचे माय अजय तुकोबरायांचं प्रमाणे माने तुकोबराय सांगतात आमचा नामस्मरण करताना किती वेळ वाया गेला. हा त्याचं प्रमाण दिलं. हा शिंक जांभळी खोकला ही तुकाची वेळ वाया गेला. जेव्हा शिंक आली, जेव्हा जांभळी आली आणि जेव्हा खोकला लागला तेव्हा तुकोबरा सांगतात माझा वेळ वाया गेला. बाकीचा सगळा वेळ फक्त एकच केलं काय विठ्ठल 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 तुला साग आली तुझ्या लेकराची अलंकापुरी आज भारावली. वसा बारीचा घेतला पावलानी आम्हा वाळवंटी तुझी झाली. गळा भेट घेण्या भिड्याची निघाली तुझ्या नाम घोषात इंद्रायणी. विठ्ठल 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 चाल लाग जर चालो धीर लागली न जरकळ चाल पंचप्राण हे चालली नाता पायी पांडुरंगाला देखिला कळस डोईला तुळस रावितो चंद्र आगेची बली तुझी दिसे पंढरी त्याच मंदिरी मावली माझी. मुख दर्शन व्हावे आता तू सकळ जगाचा दाता. घे कुशीत का माऊली तुझी पायरी ठेवितो माता. हरोई माऊली माऊली कुंडले विठ्ठल ज्ञानदेव तुका पंढरीनाथ भगवान की जय. हा भजन करायचं तो मन मोकळ्यापर्यंत करू माले माले असलं येड्याने करायचं म्हणजे हा महाराज हा पुन्हा कोणा नावच नाही घेतलं पाहिजे. कारण भजन ते वंगाळवाणी नरका जाणे चुकेना. हा भजन करावं तर नीट करावं माय. हा नीट काशी घालायची आपल्या मराठी भाषेत बरोबर की नाही. हा पण असं झालंय ज्याला गाता येत नाही का त्याला गायचं लय ना. किती वाजले 2 मिनिटं बाकी 2 मिनिट वाजले 2 मिनिटं बाकी 2च मिनिट. आजच्या दिवशी तुकोबराय महाराज त्या ठिकाणी भगवंताच्या धामाला गेले बरोबर. हा आता काय करू अभंग होईल प्रयाण काळाचा. हा सगळे फुलं टाकतील आणि तिथून पुढे आपण लगेच कीर्तनला सुरुवात. घरी नाही पुढे चालू हा हा प्रयाण काळी देवी विमान पाठवले. प्रयाण काळी देवी विमान पाठविले. कलीच्या काला माझे अद्भुत वर्तिले. कलीच्या काळा माझी अद्भुत वर्तविले. हा कलीच्या काला माझे अद्भुत वर्तिले. कलीच्या काळा माझी अद्भुत वर्तविले. हा मानव देह घेऊन निज धामी गेले. मानव देह घेऊन निज धामा गेले. हा निज धामी गेले. निज धामा गेले. हा निज धामी गेले. निज धामा गेले. निळामने सकळा संता तोषावर दिले. निळामने सकळा संता तोषावर दिले. निळामने सकळा संता तोषावर दिले. निळामने सकळा संता हा जय जयाजी सद्गुरु स्वामी तुकया दातारा. जय जयाजी सद्गुरु स्वामी तुकया दातारा. स्वामी सद्गुरु तुकया दातारा. हा जय जयाजी सद्गुरु स्वामी तुकया दातारा. जय जयाजी सद्गुरु स्वामी तुकया दातारा. हा जय जयाजी सद्गुरु स्वामी तुकया दातारा. स्वामी तुकया दातारा. पुंडली गवर्नर विठ्ठल श्री ज्ञानदेव
पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज की जय तुकाराम 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 डाळे डाळे तुकाराम 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 हे तुकाराम 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 हरि बोल तुकाराम तुकाराम हे तुकाराम 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 हे श्रीमंत श्री जगद्गुरु जगद्वंदनीय जगतमान्य संप्रदाय अधिष्ठान जगद्गुरु तुकाराम महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की तुकोबराय 12:02 टाइम आहे. त्या ठिकाणी भगवंताने महाराज सुंदर असं गरुडाला घेऊन स्वतः भगवंत आले. गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला. कसा आला? हे पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला. हे गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला. हे गरुडावर बैसोनी कैवारी आला गगनी झळकला. गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला. आजचा दिवस आहे. तुकोबराय कुठं आले? तुकोबरायांना घेऊन जाण्यासाठी भगवंत पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला. गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला. मग